तुमचा पहिला प्रश्न आहे, जागतिक रक्तदाता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ए 14 जून, बी 30 जून, सी 22 एप्रिल, डी 15 जून. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 14 जून. तुमचा पुढचा प्रश्न आहे, स्त्रीच्या गर्भाशयाचे वजन किती असते? तुमचे ऑप्शन आहेत ए 175 ग्रॅम, बी 150 ग्रॅम, सी 50 ग्रॅम, डी 100 ग्रॅम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 50 ग्रॅम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, असा कोणता प्राणी आहे जो आयुष्यभर कधीच पाणी पित नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए कांगारू उंदीर, बी पानघोडा, सी उंदीर, डी उंट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कांगारू उंदीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मानवी त्वचेला रंग कशामुळे येतो? तुमचे ऑप्शन आहेत ए बोटामिन, बी मेलॅनिन, सी प्रथिने, डी हिमोग्लोबिन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मेलॅनिन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लिंबू आणि संत्र्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तुमचे ऑप्शन आहेत ए जीवनसत्व ए, बी विटॅमिन बी, सी विटॅमिन सी, डी विटॅमिन डी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन सी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पांढरे सफरचंद कोठे आढळते? तुमचे ऑप्शन आहेत ए चीन, बी जापान, सी भारत, डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचा डोळा खराब झाल्यावर त्याला दुसरा डोळा येतो? तुमचे ऑप्शन आहेत ए गोगलगाय, बी मासे, सी मुंगी, डी बेडूक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोगलगाय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गाजर खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए दृष्टशक्ती, बी हृदयरोग, सी मधुमेह, डी त्वचारोग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दृष्टशक्ती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए बद्धकोष्ठता, बी शुगर, सी कर्करोग, डी टीबी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बद्धकोष्ठता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तिरंग्यावर अशोक चक्र कोणी स्थापित केले? तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी भीमराव आंबेडकर, सी भगतसिंग, डी इंदिरा गांधी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.